आज आपल्याला इथे बोलवण्याचं कारण म्हणजे एकूणच सगळीकडे वातावरण गडबड झालं. काल दिवसभरच्या जर का टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या तर जणू काही महाराष्ट्रामध्ये आकाशच कोसळले आणि महाराष्ट्रामध्ये गल्लोगल्ली रस्त्या रस्त्यावरती गुंडच राज्य कसं असेल तिथं दाखवलं गेलं. आणि त्यातच आपले तर दिवाळी निघालेल्या लालू प्रसादनी जे तारे तोडले. कारण काय मला कळलं नाही, पण शिवसेनेवरती बंदी घालण्याची त्यांनी मागणी केली. आणि मग मी असं ठरवलं, कारण आम्ही सगळेजण बोलत होतो की एकदा यांना काय बोलायचं ते बोलू द्या आणि उद्या मग आपण प्रेससमोर जाऊन या सर्व प्रश्नांना उत्तर देऊया. सर्व म्हणजे लालू प्रसाद आणि मंडळींचा. फक्त आपल्या माध्यमातून मी एक लालू प्रसाद काय, नितीश कुमार काय, रामविलास पासवान काय या सगळ्यांना सांगू इच्छितो की आमच्या निमित्ताने तुम्ही जर का एकत्र आलेलेच आहात तर कृपा करून पहिला आपण आता वेगवेगळे होऊ नका, तिघे एकत्र राहा, एकमेकाशी भांडू नका आणि निदान एकत्र राहिला तरी सुद्धा मला असं वाटतं की बिहारचं भलं होईल. आणि जर का त्यांनी बिहारचं भलं आतापर्यंत केलं असतं, कारण माझ्यासमोर कागद आहे, आतापर्यंत गेले 15 वर्ष रेल्वे मंत्रालय बिहारकडे सातत्याने 93 पासून ते 2008 मधले काही एक दुसरं वर्ष सोडलं तर. लालू प्रसाद किती वर्ष मुख्यमंत्री होते आपल्याला माहिती आहे. आणि एवढा सत्तेचा काळ त्याने भोगून सुद्धा बिहारी माणसावरती बिहार सोडण्याची पाळी येते ही खरं म्हणजे लाजेची गोष्ट आहे, शर्मेची गोष्ट आहे. इकडे जे बिहारी आलेले आहेत ते कसे जगतायत याची काळजी करण्यापेक्षा लालूना आणि त्या सर्व कंपनीला मी हे सांगू इच्छितो की एवढ्या मोठ्या पदावरती आहात, आपण थोडं सामंजस्य दाखवलं पाहिजे. आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करू नका. एक तर तुमच्या नाकर्तेपणामुळे ही सगळी लोक घर सोडून गेलेली आहेत, घर सोडून निघालेली आहेत. जर त्याच वेळेला तुम्ही कामं केली असती, तुम्हाला मिळालेल्या अधिकारांचा आणि सत्तेचा वापर करून तिथेच बिहारी माणसाला काम करण्याची संधी दिली असती तर त्याला देशोधडीला लागण्याची गरज आली नसती. आणि म्हणून बिहारी जनतेने सुद्धा ओळखलं पाहिजे की त्यांचे खरे गुन्हेगार ही कालची सगळी जमलेली माणसं ती आहे. आणि आमच्यावरती बंदी टाकण्याची मागणी करण्यापूर्वी लालू प्रसादनी जर का मायावतीकडे डोळे वटवून बघितलं असतं तर आम्हाला बरं वाटतं. कारण मध्यंतर मी आपल्याच माध्यमातून पाहिलं की रेल्वेच्या प्रकल्पासाठी जी जागा दिली गेली होती ती मायावतीने अगदी हुकुमशहासारखी काढून घेतली. सोनिया गांधींची सभा सुद्धा त्यांनी होऊ दिली नाही. आणि तिकडे मात्र हे ताट झालेले लालू गांडोळसारखे वळवळत होते. तिकडे त्यांना एक ब्रश सुद्धा काढता आलं नाही. ही यांची मर्दुकी, ही यांची हिंमत. आणि म्हणून मला लालूला सांगायचे की आहात तिकडे सुखी राहा, आमच्याकडे ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नका. नाहीतर उगाचच कारण नसताना महाराष्ट्राचं पाणी काय आहे हे ज्या काँग्रेसच्या मांडीला तुम्ही बसलेला आहात त्या काँग्रेसच्या नेहरूंना महाराष्ट्राने पाणी दाखवलं होतं. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता.